नमस्कार. इतिवृत्तांतमध्ये आपलं स्वागत. जसवंत सिंह यांच्या मोहम्मद अली जिनांवरच्या पुस्तकामुळे उठलेलं वादळ अजून शमलेलं नाही. त्यातच भाजपच्या लोकसभेतल्या पराभवाची कारणमीमांसा करणारा बाळ आपटे समितीचा अहवाल आज शिमल्याच्या चिंतन बैठकीमध्ये मांडण्यात आला. त्यात ज्येष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्षपणे खापर फोडण्यात आलंय. या अहवालात नेमकं काय आहे आणि जसवंत सिंह यांच्या पुस्तकात काय दडलंय या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण पाहणारच आहोत. पण बातमीपत्राची सुरुवात करूयात जसवंत सिंह यांच्या हकालपट्टीनंतर भाजपनं आज काय म्हटलंय या बातमीनं. जसवंत सिंह यांना पक्षातून काढण्यामागं त्यांचं पुस्तकच असल्याचं भाजपनं म्हटलंय. शिमल्यामध्ये आज भाजप नेते अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत जसवंत सिंह यांच्या हकालपट्टीचं कारण दिलंय. मोहम्मद अली जिना आणि सरदार पटेल यांच्याबद्दल जसवंत सिंह यांनी मांडलेला दृष्टिकोन हा भाजपच्या तत्वांविरोधात आहे. त्यामुळे कुठलाही पक्ष ते सहन करू शकत नाही असं जेटली यांनी म्हटलंय. जसवंत सिंह यांनी अशा प्रकारे पक्षशिस्तीचा भंग केलाय. त्यामुळेच प्रकरणाचं गांभीर्य बघता पक्षाच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याचं जेटली म्हणालेत. दरम्यान जसवंत सिंह यांनी हे आरोप फेटाळलेत. आपण कुठल्याही प्रकारे पक्षाची शिस्तभंग केली नाही किंवा तत्वांविरोधात गेलो नसल्याचं सिंह यांनी म्हटलंय. कोई भी राजनीतिक दल अपने किसी भी कार्यकर्ता को यह अधिकार नहीं दे सकता कि पार्टी का सदस्य और पार्टी का फ्रंटलाइन लीडर रहते हुए पार्टी की जो कोर आइडियोलॉजी है, जो पार्टी का मूल विचार है, प्रत्यक्ष उसके विरोध में कुछ लिखे और उसकी सार्वजनिक चर्चा करे. संघासोबत आपला कुठलाही संबंध नसल्याचं जसवंत सिंह यांनी म्हटलंय. शिमल्यावरून परतल्यानंतर ते बोलत होते. सैन्यात असताना आपल्याला जे प्रशिक्षण दिलं गेलं ते संघाच्या शिकवणीपेक्षा कमी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आपलं दुःख माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर मांडणार असल्याचंही सिंह यांनी सांगितलंय. आपल्यावर कारवाई करणाऱ्यांनी पूर्ण पुस्तक वाचलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. गुजरात सरकारनं जसवंत सिंह यांच्या पुस्तकावर गुजरातमध्ये बंदी घातलीय. त्यावर ही बंदी म्हणजे पुस्तकावरची बंदी नसून विचारांवरची बंदी असल्याचंही सिंह यांनी म्हटलंय. सब जानते हैं कि मैं स्वयं सेवक नहीं हूं. संघ से मेरा कोई लेना देना इस तरीके से नहीं था. और कई बार मैंने ये कहा भी कि संघ की जो रीतियां हैं, नीतियां हैं, 15 साल की उम्र में फौज में चला गया था तो फौज ने जो कुछ मुझे सिखाया बस संघ सिखाता है, उससे किसी रूप में कम नहीं है. बातमीपत्रात पुन्हा भेटूयात अल्पशा विश्रांतीनंतर.